आपल्या शाळेमध्ये इतर शाळेमध्ये सन 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये थेट वाचपा कार्यक्रमाच्या प्रसंगी याच पेठावरील आपल्या शाळेचे जानेवारी कमिटीचे अध्यक्ष माननीय कृष्णरावजी मोरे तसेच या मंडळाचे सरचिटणीस माननीय पवारसाहेब तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि आपल्या मॅडम नायब तहसीलदार मॅडम आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करतायत काम करतायत त्या आपल्या नायब तहसीलदार पंडित मॅडम आणि या मंडळाची सर्व पदाधिकाऱ्यांची नावं काही घेत नाही सर्व पदाधिकारी आणि आपले सर्वांचे लाडके आम्हाला सर्व सहकार्य करणारे व्हॉट्सअपवरच्या माध्यमातून किंवा कशाही माध्यमातून सांगितले आहेत आणि आमच्या गावचे आमच्या शालेय व्यवस्था कमिटी सदस्य माननीय सुरेशजी मोरे आमचा स्टाफ आणि माझा विद्यार्थी हे मंडळ प्रत्येक जवळजवळ आपली शाळा विनंदन असताना ज्या शाळेमध्ये शाळेला कुठल्या प्रकारचा शासनाचा अनुदान नसताना सुद्धा एका घरामध्ये आपली शाळा घडत असताना सुद्धा आमच्या शाळेचा या मंडळाने विचार केला आणि या मंडळाने विचार करत असताना आमच्या शाळेमध्ये येणाऱ्या जी समस्या आहेत कुठल्या असू देत त्या मुलींचे स्वच्छतागृह असू दे मुलांचे स्वच्छतागृह असू दे इतर शैक्षणिक साहित्य असू दे कुठल्याही अडचणीमध्ये आमची समस्या असेल तर समस्येवर आपला तोडगा काढण्यासाठी माननीय पवारसाहेब आणि हे मंडळ सर्व करत असतं आणि ते सर्व करत असताना आम्हाला एक प्रकारचा ग्रुप येतो काम करण्यासाठी कुठे मिळतं आम्हाला आपण ही मंडळी जवळजवळ मुंबईवरून जवळजवळ गावामध्ये येऊन आमच्या मुलांना एवढं शैक्षणिक काय देत आहेत ते महत्त्वाचं नाही पण देत आहेत आपल्याला डबे देत आहेत छत्री देत आहेत बॅगा देत आहेत नंतर आम्हाला त्यांनी प्रिंटर दिला कॉम्प्युटर दिला हे सर्व आम्हाला देत आहेत पण हे देत असताना सुद्धा आमच्या मुलांची सोय ते होते आणि त्यामुळं आम्ही खरोखर या मंडळाचे आपण ऋणी आहोत आम्ही त्या मंडळात कधीच विसरू शकत नाही आणि ते मंडळ आम्हाला कधी अजून विसरलं पण नाही कारण जे सुरुवात झाली आहे त्यांनी एका घरामध्ये शाळा भरत होती त्या घरामध्ये शाळा भरत असताना सुद्धा ही अशी कशी काय शाळा आहे त्या शाळेबद्दल आपण काय करावं आता पवारसाहेबांना सर्व मंडळींना वाटत होतं म्हणून त्यांनी आम्हाला स्वच्छतागृहासाठी पैसे दिले आणि म्हणून आम्ही स्वच्छतागृह आम्ही बांधतो या मंडळाच्या मार्फत आम्ही स्वच्छतागृह मुलांची सोय केलेली आहे खरोखर हे मंडळ अतिशय दानशूर वृत्तीचे आहे आणि इतर माध्यमातून आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात जेणेकरून या लांब मातीमध्ये जन्माला आलेला जे विद्यार्थी आहे हा विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव शाळेत शैक्षणिक यापासून वंचित राहता कामा नये या मुलांना प्रोत्साहन द्यावं जे कुटुंबामध्ये आहेत त्या कुटुंबामध्ये गरीब विद्यार्थी असू देत हुशार असू देत अशा मुलांना मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी हे मंडळ काम करत असतं खरोखर हे मंडळाचं काम कौतुकास्पद आहे आज यावर्षी मला पहिल्यांदाच या जम्मू काश्मीरमध्ये असणारे लोक या मंडळामध्ये काम करतायत आम्हाला अभिमान वाटतो तर जम्मू काश्मीरमध्ये काम करतायत ते आणि जम्मू काश्मीरमध्ये करणारे काम त्या मंडळामध्ये सुद्धा काम करतायत त्यांचे जरा या हातभार त्या मंडळासाठी आहे असे अनेक मंडळी आहेत जेणेकरून आपण जे काम करतोय त्या कामाच्या मोबदल्यामधून राहिलेला जो वाटा आहे तो वाटा शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना हातात कुठली वस्तू मिळाल्यानंतर मुलांना एक प्रकारचा आनंद मिळतो बाबा मला या मंडळाच्या वतीनं मला काहीतरी मिळालं आता लहान मुलगा असेल मुलगी असेल त्या खाऊचा पुडा जर मिळाला तर त्या मुलांना अतिशय खुश वाटतं आनंद वाटतो मला काहीतरी मिळालं म्हणून या मुलांना सुद्धा आमच्या मुलांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतं मुलांना एक प्रकारचा आनंद मिळतो मला या मंडळाच्या मार्फत मला गणवेश मिळाला मला या मंडळाच्या मार्फत छत्री मिळाली मला या मंडळाच्या मार्फत बॅग मिळाली मला या मंडळाच्या मार्फत मला पुढे शिक्षण घेण्यासाठी मला प्रोत्साहन मिळालं अनेक प्रकारच्या वस्तू साहित्य या मंडळाच्या मार्फत आम्हाला मिळतात आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला सुद्धा हे काम करण्यासाठी आम्हाला एक प्रकारचा ग्रुप या शाळेमध्ये मिळतो ते ग्रुप मिळण्यासाठी जे माऊली आहेत ना हे पंढरपूरला जाणारे वारकरी संप्रदायामध्ये जाणारे जे आहेत ते आता आमचे इकडे पंढरपूरला न जाता आमच्या शाळेमध्ये येत आहेत विचार करा म्हणजे पांडुरंगच आमच्यावर या पांडुरंग कृपेची कृपा आमच्यावर लागते आणि त्या पांडुरंगाच्या रूपाने आम्हाला जे प्रोत्साहन मिळतं आणि त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला मुलांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्हाला एक प्रकारची ताकद या मंडळाच्या मार्फत आम्हाला मिळते कितीही बोललं तर थोडंच आहे मंडळाच्या बाबतीत खरोखर मंडळ अतिशय ग्रेट आहे अतिशय दानशूर आहे अतिशय म्हणजे हे कोणत्या प्रकारे मुलांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते धडपडत असतं अशा मंडळाचं खरोखर कौतुक करण्यासारखं आपल्याकडे शब्द नाही आहेत खरोखर त्या मंडळाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या मंडळाचं आपण या शाळेच्या वतीनं मी ऋणी आहे अशीच आमचं कृपा असावी अशी मी अपेक्षा करतोय माझी गोष्ट संपवतो.